नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या धमाल शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टी, संतूर सोप, विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK, लेटिक्री, टायलर इसे, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगेळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तोनवाल ई मोटर्स अँड आरोग्य. तर कालच्या आपल्या धुवाधार शाब्दिक फायरिंग नंतर आज वेळ आली आहे आपल्या सगळ्या धुरंधर सदस्यांना थोडंसं फ्रीडम देण्याची. काल शनिवार होता, आपण त्यांची शाळा घेतली, पण आज इथे संडे सोबत फन डे साजरा करूया. आज घरात यांच्यासाठी एक कल्लाकार कट्टा खुला करूया आणि त्यांच्यातलं टॅलेंट पाहूया. काहींना त्यांच्या मनातला राग काढायची संधी देऊया. त्यांच्या मनात काय आहे हे ऐकून घेऊया. या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी ब्रेडला मस्का लावण्याचा टास्क आपण पाहिला, पण आज जाता जाता पाहूया या घरातलं ब्रेड अँड बटर कोणासाठी कायमचं बंद होणार आहे. कारण आज होणार आहे या सीझनचं पहिलं एलिमिनेशन. तेव्हा चला सुरू करूया धमाकेदार एंटरटेनिंग असा आपला भाऊचा धक्का. थेट जाऊया बिग बॉसच्या घरात. कसे आहात सगळे? कालचा माझा दिवस तरी चांगला नव्हता, तरी पण आज संडे आहे, तर आपण थोडा फन डे करूया, थोडी मजा मस्ती करूया, धमाल करूया. कारण हा जो संडे असतो ना, हा माझ्यासाठी खरंच तुमच्याबरोबर इंटरॅक्शन करण्याचा एक सुखद दिवस असतो आणि आठवड्याभराचं विसरून नवीन सुरुवात करण्याचा हा संडे असतो. तर आजचा दिवस आपण मजा करूया, मस्ती करूया, धमाल करूया. या आठवड्यात तुम्ही फार फन केलं होतं, कारण आयुष प्रतापराव होते, विश्वासराव होते, का कुठले राव होते सर, आणि आमचे बाबा होते किस्मतराव. आणि मामा कोण होते? हे सचिनजी. सचिनजी काय ठरलं मग, मुलगी देणार आहात का नाही? अजून टाइम आहे भाऊ. टाइम आहे? कशाची वाट बघताय? ते अजून नोकरीला लागले नाही भाऊ कोणी. पण काय ठरवलं तुम्ही, कोणाला द्याल तुम्ही? सचिनजी. आयुषला देणार का करणला देणार? सचिनजी. पोरीला विचारतो भाऊ. अहो, आयुष या आठवड्यात कॅप्टन झालेले आहेत. आयुष गेल्या आठवड्यात मी तुम्हाला म्हणालो तुम्ही दिसला नाहीत, आणि या आठवड्यात सरळ कॅप्टन. हा, चांगला गेम खेळला तुम्ही, कळलं? थँक्यू सर. प्रभू, बोला सर. तुमचं नाच रे मोरा पण भारी होतं. धन्यवाद. तुम्ही नाचला तरी बाहेर फॅन्सनी तुमच्या पिसारा फुलवलेला आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि एक चांगली गोष्ट, तुमचे जोक सुद्धा नादखोळे असतात एकदम. धन्यवाद. तो जोक काय होता? कोणचा? एक रील होती तुमची, एक मुलगी सोडून गेली, चुना आहे का चुना लावते, काय होतं ते? हा, ती रिली होती. हा. ती पोरगी बोलती, पिल्लू तू मला जपशील का? मी म्हणलं हा, तुला तंबाखूच्या पोळीसारखं जपन, पण तूच मला चुना लावून नको जाऊ. आणि धोक्याचं काय होतं? अगं पोरी, तू असं काय दिलाय धोका ग? माझ्या काळजावर बसलाय ठोका ग. सांग नवीन कोण आहे बोका ग? मला बोलाय दिला नाही मोका ग. लय गुलगुल बोलत होती, सारखा फोन मला करत होती. तुला वाटली नाही का भीतीन पोरीनं लय लय केलंय आती. वा, तुम्हाला कोणी दिलाय का धोका? हा सर, मग दिलाय का कुणी? गावाकडे असतंय. म्हणजे कसा मिळाला तुम्हाला धोका? त्याच्यामुळे धोका भेटल्यामुळे तर हे गाणं बोललंय. म्हणलं आता बघा, आता बिग बॉस मध्ये आलंय का नाही मी. हा, बरं आहे, चांगलं आहे. बघा, हे धोके खाऊन बसले तर तुम्ही सगळे त्यांना लहान समजताय. दीपाली, राधा, तुमची लावणी कमाल होती. थँक्यू सर. म्हणजे दीपाली गात होत्या, तुम्ही नाचत होता, म्हणजे असा हा संगम पाहायला मिळाला. व्हेरी गुड. सागर, तुम्ही राधा यांना सुपारी दिली साताऱ्याची. हो. आणि मानधन म्हणून काय दिलं? देतो 2 चपात्या. 2 चपात्या देतो. आता आपण एका खेळाकडे वळूया. या घरात एखादी गोष्ट कोणाच्या कानावर पडली की लगेच त्याचा मुद्दा होऊन जातो, आणि त्या मुद्द्यावर बोलण्यासाठी सगळेच चान्स शोधत असतात. म्हणूनच
एक इंटरेस्टिंग टास्क आणलाय. चान्स पे डान्स मारणे. तर हा चान्स कसला हे कळेलच. त्यासाठी लागणारी प्रॉपर्टी ही ऑलरेडी ठेवलेली आहे. या टास्कसाठी आपण 2 टीम्स बनवूया. दोन्ही टीम्समध्ये 7-7 प्लेयर्स असतील. एका टीमचे लीडर आपण बनवूया राकेश आणि दुसऱ्या टीमचे लीडर विशाल. तर तुम्ही चूज करा तुम्हाला कोण कोण हवे. रुचिता, सोनाली आणि अनुश्री यांना थोडं समजण्याची गरज आहे की घरात कसं वागायचं आहे, काय करायचं आहे. तर दिल टेक अ ब्रेक. त्यांना गेम खेळण्याची गरज नाही, ते पाहतील आज. त्यामुळे बाकीचे जण खेळतील. चला आता मी गेम सांगतो काय. आता एक गाणं वाजेल. त्या गाण्यात कोणती प्रॉपर्टी आहे हे ओळखायचं आहे. दोन्ही टीममधून पहिली प्रॉपर्टी जो उचलेल त्या टीमला मिळेल 1 पॉईंट आणि त्या टीमला मिळेल एक चान्स त्या गाण्यावर डान्स करायचा. हो नाईस. ओके, फन टास्क आहे, मजा येणार आहे. राकेश, विशाल, प्रॉपर्टीवरचा कपडा काढा प्लीज. पहिला राऊंड रंगेल कॅप्टन्स मध्ये. रेडी आहात? येस सर. आणि अरे बापरे. कोणीही प्रॉम्प्ट करणार नाही. 3, 2, 1 स्टार्ट. गिटार. काय वाटतं विशाल? काय सर? कुठलं गाणं आहे त्यांनी काय उचललंय? देखावची तुला वाटलं होतं मला. ते काय मराठी गाणं होतं तर मला माहित नाही गिटार. त्यांना वाटलं देखा जो तुझे यार. तुम्हाला काय वाटलं? सर मी ऐकतच होतो त्यांनी उचलला. मराठी गाणं सुरूच झालेला. थांबा, मी वाजवतो गाणं. गाणं वाजवा. आता काय गाणं संपूर्ण तर हे नाचणारच आहेत तेव्हा तुम्ही बघून घ्या काय आहे हा ते. प्लीज या, लेट्स गो. लेट्स गो. चला चला. सुपर्ब. थँक्यू. सुपर सुपर सुपर. पहिला पॉइंट जातो टीम राकेश. विशाल, राकेश सेकंड राऊंड साठी कोणाला पाठवत आहे? करण माझ्या टीम मधून. करण आणि प्रतापराव, विश्वासराव. युद्धाची वेळ आलेली आहे प्रताप. आलेली आहे आता तुमची मी वाजवतो. चला प्रतापराव, विश्वासराव, तुमच्यासाठी गाणं लागतंय आता. ठीक आहे विश्वासराव. एक मिनिट. प्रभू 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 या पुढे या, तुम्ही या. स्टेप दाखव मला, ती काय होती चंद्रावरची. हा चंद्रा कुठला मला कळला नाही. हे गाणं लाव एकदा. वा 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 प्रभू, वेल डन.
मस्त. दुसरा पॉइंट सुद्धा टीम राकेश. टीम राकेश 2, टीम विशाल 0. तिसऱ्या गाण्यासाठी कुणाला पाठवत आहे? ओमकार आणि प्राजक्ता. वेल डन. टीम राकेश 3, टीम विशाल 0. विशाल, हा सर. काय चाललंय तुमच्या टीम मध्ये? एक तुम्ही चूज करा पहिला प्लेअर. तुमच्या टीम मधून कोण येते? दिव्या. चला दिव्या. सागर दादा. चला सागर आणि दिव्या या. दिव्या एकतर पाहिजे. रेडी आहात? सगळे प्रॉप्स बघून घ्या. थांबा. तुम्ही आता मला ऑर्डर करताय? नाही नाही मला थांबा म्हणताय? नाही 3, 2, 1 स्टार्ट. कॉंग्रॅच्युलेशन खातं खोलल्याबद्दल. अच्छा प्रभू, तुम्ही कोणाच्या टीम मध्ये आहात? तो कच्चा लिंबू. कोणा कोणा ऐक. टीम राकेश 3, टीम विशाल 1. पुढचं गाण्यासाठी कोणाला पाठवताय तुम्ही? तन्वी. सचिन. तन्वी आणि सचिन या. रेडी 3, 2, 1 स्टार्ट. ओ, क्या बात आहे यार तुम्ही. हे गाणं दीपाली आणि अंकुश चौधरी यांनी गाजवलेलं आहे. ब्लॉकबस्टर सॉन्ग. ब्लॉकबस्टर. अमेझिंग. म्हणजे त्यांचं आहे. स्कोर काय झालाय? 4-1. 4-1. कोण आहे नेक्स्ट? सर आमचा ट्रम्प कार्ड आता प्रभू. प्रभू प्रभू आमचा प्रभू आणि trump card राधा. आहे. आणि राधा. राधा. प्रभू. अरे राधा बापरे. विशाल, तुम्हाला आता प्रभूच वाचू शकतात. प्रभू, बोला. कळलंय का तुम्हाला काय करायचं ते? गाणं तर लावा आधी. रेडी आहात तुम्ही? हा रेडी. हा, आणि खाली तर बघा काय उचलायचंय. 3, 2, 1 स्टार्ट. वा आयुष, फॅन्टॅस्टिक यार, मस्त जाता तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू. स्कोर 5-1. शेवटचं गाणं आहे. सर आमचा सर्वात स्ट्रॉंगेस्ट प्लेअर रोशन. दीपाली कवन. रोशन, जर काहीच कळलं नाही तर संपूर्ण टेबल उचला. चला गाणं लावा.
फॅन्टॅस्टिक. रोशन, तुम्ही सगळ्याच वस्तू हातात घेतल्या एकानंतर एक. ते आले इकडे, आता काय करू? टीम राकेश 5, टीम विशाल 2. छान खेळत. सर एक डायलॉग बोलतो मी. हा बोला. डॉन खातोय गावाकडे ठेसा आणि भाकर, आणि डॉनचा आणि बिग बॉसच्या घराचा अख्ख्या महाराष्ट्रात पॅटर्न. राकेश, गेल्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला गमतीत चहा बनवायला सांगितला होता. तुम्ही यावेळेस तुमच्या काहीतरी वेगळ्या अशा क्वालिटीज दाखवल्या. तुम्ही शायरी करता, मूर्तिकारी आहात, तुम्ही चित्रकारी आहात, शायराना अंदाज तुमचा आहेच. एखादी शायरी. येस. एक बिग बॉसच्या घरामध्ये 2 आठवडे आपल्याला झालेले आहेत सगळ्यांना. तर ऑब्व्हियसली खूप चांगले एक्सपिरियन्स, वाईट एक्सपिरियन्स घडलेत आणि तेच काही शब्दांमध्ये मी एक्सप्रेस करू इच्छितो. जे काय माझ्यावर झालं मागच्या आठवड्यात, या आठवड्यात, त्याच्यावरनं एक शायरी एक सुचली आहे की झूठों के सामने सच बोल बैठा, झूठों के सामने मैं सच बोल बैठा, भूल गया था जनाब कि ये नमक का शहर है, मैं अपने जख्म खोल बैठा. दर्द. क्या बात है राकेश, फॅन्टॅस्टिक. येस. और एक आता अजून एक आहे जी सगळ्यांबरोबर माझा एक एक्सपिरियन्स झालेला आहे आणि कलाकार आहे तर त्याच अंदाजाने मी एक शायरी पेश करतोय. मी लिहिलं होतं, मी लिहूनच बघतो. रंगों से भरी इस दुनिया में, रंगों से भरी इस दुनिया में हर रंग एक कहानी सुनाता है, कुछ झूठी कुछ सच्ची, कुछ बुरी कुछ अच्छी. सजाऊंगा इन्हीं रंगों से मैं एक तस्वीर शानदार, सजाऊंगा इन्हीं रंगों से मैं एक तस्वीर शानदार, बदलेगी जो तकदीर और होगी बेहद यादगार. थँक्यू राकेश. थँक्यू. क्या बात आहे. तर आता आपण दुसऱ्या गेमकडे वळूया. आपण आपल्या घरात जे आपल्याला सामान नको असतं त्याचं आपण काय करतो? कोणाला तरी देऊन टाकतो. इन शॉर्ट, आपण आपल्या घराच्या बाहेर ते सामान काढतो, फेकतो, टाकतो. या आठवड्यात घरात एक ट्रक आला होता जो तुम्हाला रेशन देऊन गेला. आता तो ट्रक रिकामा आहे. आता त्याला घरातलं नको ते सामान त्या ट्रकमध्ये भरून घेऊन जायचंय. त्यामुळे तुम्हाला त्या ट्रकमध्ये टाकायचेत नको असलेले, टाकव असलेले सदस्य. तर इकडे गार्डन एरियामध्ये गोण्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही फोटो लावायचा आहे. ते सदस्य का घरात नको आहेत हे सांगायचंय, ते टाकाऊ का आहेत हे सांगायचंय आणि ती गोणी टाकून द्यायची. ठीक आहे. मी सिलेक्टेड सदस्यांना बोलवणार आहे. या विशाल, फोटो लावा, कारण द्या आणि दरवाजाच्या इथे ती गोणी फेकून द्या. जर एकच फोटो लावायचा ना? सगळ्याचे लावताय का काय? आज ट्रॉफी देणार नाहीये मी. एकच फोटो. लावला सर? कोण आहे ते सांगा आम्हाला आणि कारण द्या. सर मी सोनालीचा फोटो लावलाय. जेन्युनली जर चान्स मिळता तर 2-3 लावले असते, पर टॉप प्रायोरिटीमध्ये मी हिचं लावलंय कारण इथे सगळे काही ना काही प्रयत्न करतात. म्हणजे जे जोही हसो, म्हणजे ओंकार टास्क करतो, आयुषमध्ये भूक आहे कॅप्टन, जे त्यांना इतर कुठे दिसत नाही तर काही ना काय करतात. रोशन पण आता खुलायला लागलाय. राधा फर्स्ट वीकच्या नंतर नाचायला लागली. बाकी सगळे तर काही ना काय करतात. मी त्यांचं नाव घेतोय जे फर्स्ट वीकमध्ये ज्यांना पाठीव उभं केलं होतं. सोनालीचं तसं प्रॉब्लेम नाही आहे. सोनाली प्रत्येक जागा दिसते, पण तिला ना घरच्या म्हणजे ते रूल्स फॉलो नाही करणार, कॅप्टनच्या विरुद्ध जाऊन मग टोचणार आणि मग बिग बॉसच्या पण विरुद्ध जाऊन टास्क नाही करणार. तर असं इन्व्हॉल्वमेंट असं नाही. आणि मला असं वाटतं की इन दी एंड हे 17 लोक एकमेकांचे दुश्मन नाही आहे, कॉम्पिटिटर्स आहे. लढून झुजून जिंकण्याची कोशिश करतायत.
पण तिचं असं काय नाही आहे, म्हणजे तिला आता ठीक आहे बिग बॉस झालं तर ठीक आहे, नाही झालं तर ठीक आहे. तर मला खूप रिस्पेक्ट आहे या शोचा. आम्ही पहिलं पण केलं आहे आणि तिने पण पहिलं केलं आहे, तर मला माहीत नाही. आणि आय वॉन्ट टू जस्ट पेपर अप हे करून की जर तू असंच ॲटिट्यूड ठेवलंस तर पुढचे सदस्य आयुष. सर मी अनुश्रीचा फोटो या गोणीवर लावलाय कारण चावी तिच्याकडे होती. मी 30 तास जेवलो नव्हतं. माझ्यासोबत सागरदादा सचिनदादा पण जेवले नव्हते. आमची परिस्थिती खूपच विकट झाली होती. डोकं दुखत होतं, ॲसिडिटी झाली होती आणि त्यावेळेस तिने माणुसकी दाखवली नाही. आणि आजही तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा तिच्या शब्दात एक्सेप्टन्स दिसत नव्हता. सो ज्या माणसात माणुसकी नाही आणि एक्सेप्टन्स नाही त्याला या घरात जागा नाही असं मला वाटतं. फेकून द्या गोणी दरवाजाकडे. आयुष मला फक्त एवढं बोलायचं आहे, डिफेंड नाही करत आहे, तू जे बोललास ते 100% राईट आहे. पण तिने नंतर सांगितले की ती पण 30 तास जेवली नव्हती. विशाल जे म्हटले ते बरोबर आहे. त्यांनी जे खेळ खेळले ते ठीक आहे, पण असं नाही की तुम्हाला त्रासलेलं पाहून अनुश्री स्वतः खात होते आणि मजा बघत होते. त्यांनी सुद्धा ते पथ्य पाळलं जे तुमच्यावर त्यावेळेस ते लागू होतं. पुढचे सदस्य राकेश. मी लावलाय रुचिताचा. आणि तुम्हाला असं का वाटतं की रुचिता ह्या घरातून बाहेर गेली पाहिजे? फॉर ऑब्वियस रिझन्स. एक मी त्याच्यात एक शायरी थोडक्यात सांगू शकतो. Please सांगा. तरक्की तो खामोशी रहती है, चुपचाप रहती है, शोर तो तबाही मचाती है. तो बेसिकली खूप जोरात बोलणं, मुद्दा नसताना मुद्दा उचलणं आणि डिसरिस्पेक्ट करणं कोणालाही. आणि ते मला लोक जे डिसरिस्पेक्ट, कोणाची इज्जत नाही करत, आदर नाही देत कोणाला, ती लोक मला वाटत नाहीत या घरात राहण्याची योग्य आहेत. तर त्यामुळे मला तन्वी या. तुम्हाला जे तुमच्या मते योग्य वाटतंय की ह्या घरात राहण्या पात्र नाही आहेत. सर मी विशालचं स्टिकर या गोणीवरती लावलं आहे. मला वाटतं बिग बॉसमध्ये जर सगळे आले तर सगळे स्ट्रॉंगच आहेत. तो म्हणतो मी सारखं स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे. आणि मागच्या टास्कमध्ये पण तो बोलला होता की मी स्ट्रॉंग आहे, मी झुंडमध्ये येत नाही. पण तसं बघायला गेलं तर बाहेर पण लोकांना दिसत असेल तो तिघींना पुढे करतो आणि पाठीमागेच असतो. सगळा प्लॅन त्यांना सांगतो आणि त्यांच्या खांद्यावरूनच बंदूक चालवतो. आणि सगळ्यांबद्दल सांगून तो त्याच लोकांकडे जातो आणि सांगतो अरे भाई ऐसा हुआ तो असं नाही आहे, तसं नाही आहे, हे नाही आहे, ते नाही. आणि त्यांच्याशी एकदम शुगर कोट करून बोलतो. जे मला पण असं थोडंसं हे वाटायचं की असं का होतं आहे. म्हणजे बोलतो आम्ही, वाईट होतो आम्ही, आणि हा सगळीकडे जाऊन अरे मेरी बहन आहे, तू तर मला आवडते, अरे तू तर मेरा भाई आहे, तू तर मला आवडतो. हा तो सगळा त्याचा गेम प्लॅन आहे की मुलींना सांगायचं, मुलींना भडकवायचं, मुलींनाच बंदूक बनवायचं, त्या भिडणार सगळीकडे आणि हा असा शेरसारखा बसणार आणि मजा बघणार. आणि जेव्हा टास्कमध्ये मी एकटी त्याच्याशी बोलत असते किंवा मी जर इंडिव्हिज्युअल खेळते तर तो मलाच बोलून दाखवतो शेर अकेला आता आहे, झुंड में नहीं आता. पण तो विसरतोय आधी स्वतःकडे बघ आरशामध्ये की तो 3 मुलींच्या पाठीमागे उभा आहे, जे त्याने नाही केलं पाहिजे. सो मला अपात्र वाटतो तो. आणि मुळात पहिली गोष्ट बिग बॉसमध्ये येऊन हा पहिला नियम आहे की पर्सनल गोष्टी कोणाच्याच काढू नये. जो की तो पर्सनल काढतो आणि तोंडावर बोलताना बोलतो की मी कोणाचं पर्सनल काढत नाही, त्याची कोणाशी रायव्हलरी असू देत, बट त्या गोष्टी तिथपर्यंतच राहिल्या पाहिजेत ना की त्याचे मुद्दे 4 लोकांमध्ये त्याच्या ग्रुपमध्ये उठतील. सो हे बिहेवियर मला पटत नव्हतं म्हणून मी त्या टोळीतून पण बाजूला झाली होती. आणि मला म्हणून असं वाटतं की हा स्वतःला मास्टर माइंड म्हणतो पण मास्टर माइंड हा नाहीच आहे. हा गेम इथे चालणार नाही आहे. सो हे टाकाऊ आहे असं मला वाटतंय सामान घरातलं, ज्याला मी टाकते. जिथे वजन तिथे भजन, तसं आहे ठीक आहे, ते आणि हिचं. group आणि साठी मी मास्टर हात वरती ओरड केला ओरडणार, नव्हता. आवाज मी उशी group साठी करणार, हात आवाज वरती उशी केला कर. नव्हता. हा ओरड मी ओरड, group साठी हेच हात आहे, वरती हेच आहे. केला तू बोलली तेव्हा मी नाही बोललो ना, करतेय. तू बोलली आता आवाज मी जर कर. वजन उधर भरून आणि मला नाही माहित केलं नव्हतं सर की रोशन पण मुलगी आहे.
तो माझ्या टीम मध्येच पण आहे ती आणि मुली पाच बोलतच नाही, पाच मुली लोकांची काहीच टोळी 5 लोकांची टोळी मेजॉरिटी मध्ये नाही असते. मला पाहिजे असतं तर बाकी लोक पण आहेत, पण माझे रिलेशन सचिन बरोबर, सागर बरोबर, करण बरोबर, प्राजक्ता बरोबर आहेत तर आहेत. त्या टोळीसाठी मी त्यांना सोडू नाही शकत. वेगळं बोलायचं असतं. त्यांच्याबद्दल तुला पाठीमागे वेगळं Similarly, बोलायचं मी असतं. तनुश्री आणि राधाला कधीच नाही बोललोय की तन्वी बरोबर नाही बोलायचं. सिंपल आहे, सिंपल. माझी टोळी आहे तर आहे. आता तिला वाटतं की मला काढावं, काढून दाखव. सिंपल आहे. काढेन. हा ठीक आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे टीम आमची अशी नाहीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे आणि मी हात सगळेजण वरती इथे पण इंडिव्हिज्युअल केला खेळतात अरे आणि टास्क सगळ्यांना मध्ये बोलतो, दिसतंय यार. individual खेळा. राकेश टास्क मध्ये दिसतंय यार. काय अरे बोलतो तू? सगळ्यांचं आपापले ओपिनियन आहेत. कोणी कोणाला गाईड नाही आज करत एक मिनिट, आहे. आज टीम बोलल्यावर हात पण उचलली आहे लोकांनी. नाही. तुम्ही नाही. टीम म्हणजे इंडिव्हिज्युअल घेतात त्या टीम. लोकांनी लाईक उचलली माइंडेड आहे. लोक आहेत. डिसिजन स्वतः घेतात ते आपापले. हात जरी उचलले असतील हुशार लोक आहेत आमचे हे तरी सगळे लोकं. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मत प्रत्येकाचे देण्याचा आम्ही individual अधिकार opinion सगळ्यांनाच आहे. अधिकार दिलेला आहे. नाही जर मी त्यांना मॅन्युप्युलेट करू शकतो तर ती माझी कला आहे बॉस. हे 5 नाहीये. मुठ्ठी बनलेत आणि ते भारी पडतायत. पहिले 5 तर लोक clear कर डोक्यात, तुमचं शेर 5 नाहीये. लोक 12 लोकांवर भारी पडतायत. हे टोली आहे तर आहे. टास्क मध्ये डील करून राकेशला बाहेर काढलं. तुमची टीम होती. आयुष एकटा बरोबर बोलू नको. आयुष बरोबर डील केलं की राकेशला बाहेर काढ, रोशनला आत घे, मी तुला फिनाले मध्ये सपोर्ट करतो. त्याने राकेशला बाहेर काढलं, फिनाले मध्ये जीवन ठेवली आणि त्याला हे तुला सपोर्ट माहित केलं. होतं की आम्ही तो आपल्या तुला जीवांचे काढणार आहे पक्के आहात. म्हणून. ते तुला माहित होतं. मी काय बोललो होतो तू बोला हो. तू डील नसतं केलं तरी माझं मत हे डील आहे. नसतं हे बोललो केलं का नाही? असतं तर नंतर आहे ना त्या यार. डीलला क्रेडिट आयुष अरे 100% माझं मत देईन. होतं. करतो आयुष वाक्य 100% कायमचं आहे. देईन. मत अरे नाही, पण असं झालं. आयुष आयुष बोललो होतो. आयुष असं झालं. तुम्ही जेव्हा कॅप्टन झालात तेव्हा तुम्ही राकेश यांच्याबरोबर चर्चा केली आणि तेव्हा तुम्ही काय म्हणाल त्यांना? सर मी की त्यांना आपण राहूया फायनल मध्ये. सर तेव्हा तिघांचं नाही होतं नाही, मी काय म्हणतो 3 लोक सोडून द्या. विशाल क्लिअरली तुम्हाला म्हणाले होते की टॉप 2 मध्ये जर तुम्ही आणि रोशन असाल तर ते तुम्हाला सपोर्ट करतील. बरोबर आहे विशाल? हो या सर हो, सर. हो. आणि ते तुम्ही एक्सेप्ट केलं. सर तेव्हा माझ्या डोक्यात 3 होते, त्याच्या डोक्यात टॉप 2 असतील, पण तो बोला तुला रोशनला पण कन्सिडर करायचं याच्यात, ज्याला मी हो म्हणालो. आयुष. त्याला मी म्हणालो आयुष हाच प्रॉब्लेम आहे. सर मी क्लिअरली तुम्हाला काय ना, तुम्हाला सगळीकडे छान राहायचंय. तुम्ही कॅप्टन झालात. खरंच मी तुम्हाला तुमचं अभिनंदन का केलं, कारण का तुम्ही एक चांगला गेम खेळलात. तुम्ही स्वतःचा विचार केला. येस सर. जसं इथं सगळे म्हणाले की इंडिव्हिज्युअल निर्णय, इंडिव्हिज्युअल गेम आहे, तुम्ही स्वतःचा निर्णय घेतला, स्वतःचा विचार केला. पण हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल की तुम्ही दोन्हीकडे जाऊन डील करून स्वतःचा फायदा करून घेतला. सर तिथे डीलच्या आधीही मी म्हटलं होतं. पण हा फंडे आहे. करेक्ट. ही सगळी चर्चा हा एपिसोड झाल्यानंतर तुम्ही करा. रोशन या. काय म्हणताय रोशन? कोणाचं नाव घेताय? घ्या पोतं उचला, एक लावा, एक फोटो. नाही पहिलं पोतं उचला. नाही मला चेहरे पोहद्या नाही बघा बघा बघा, हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम. या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही उडवली ना तर माऊली नाव नाही लावणार. एका जणानं माझा भरोसा तोडला सर, मी त्याचाच लावणार आहे. तन्वीचा यासाठी लावत आहे कारण की ते मला भाऊ माने आणि मी जेव्हा कप्तानीमध्ये उभं होतो तेव्हा ती मला म्हणे मी तुला एक वेळा मला कॅप्टनमध्ये 5 आहे म्हणे, पण ऐन टायमावर मला तिनं सपोर्ट नाही दिला आणि मी तिच्यासाठी भावासारखा उभा बी होतो आहे. तेव्हा बी होतो उभं जेव्हा तिच्यासाठी मी लढलो होतो कप्तानीसाठी, आखरीपर्यंत उभा होतो. पण माझ्या ती जेव्हा टाईम आला होता ना तेव्हा माझ्यासाठी नव्हती उभी राहिली, म्हणून मी तन्वीला बाहेर काढायचं आहे. पण त्याचं रिझन मी तुला दिलं होतं की तू जरी कॅप्टन बनलास तरी तुझ्याच खांद्यावरून कोण कॅप्टन्सी चालवणार आहे जरूरत होती- सगळ्यांना ओव्हरऑल घराला माहिती पण जेव्हा जरूरत होती मला तेव्हा कोणी दिला तुम्ही कोणालाही साथ? विचार. मला जेव्हा जरूरत होती तेव्हा कोणी दिला साथ? मी त्यासाठी उभं होतो ना, मी पहिले बरोबर आहे, होतो पण का माझी नव्हतो? कॅप्टन मी तुला एक झाल्यानंतर वादा माझे दिलता, मी decision त्यासाठी मी उभं घेणार राहीन. होते. पण माझे जेव्हा मी decision उभं होतो घेणार तेव्हा होते. तुला दोघला पण केलं माझ्यासाठी. नाही केला का नाही मी केला? तुला आदल्या नाही, दिवशी दोघला येऊन पण केला का नाही केला? हे आदल्या माझ्या रक्तात दिवशी नाही येऊन आहे. मी तुला काय म्हंटल, मी तुला तोंडावर बोलत आहे, हे माझ्या खेळायला रक्तात नाही आहे. आवडेल, पण तुझ्या बरोबर कॅप्टन्सी जो चालवणार आहे तो विशाल असणार आहे हे मी ना, तुला आपली आधीच आयुषला सांगते. पण त्यामुळे मी तुमच्या ग्रुप मधून नाही खेळणार हे तुला इथे मला फिरता फिरता कप्तानीची नाही, पण सांगितलं तुला ते होतं. दोघला पण गेला ना, मला त्याचा गुस्सा आला. बिग बॉसनं मला पाहून असंच नाही आणलं का इथं? एवढं समजते तुला माझ्या त्या वक्ती मन दुखलं. मग मी मन दुखावलं मला मान्य आहे, पण मी आदल्या दिवशी तुझ्याशी क्लिअर केलं की तुझ्यासाठी मी खेळणार नाही कारण तुझ्या ग्रुपमध्ये रुचिता आणि विशाल आहेत, मला जमणार नाही. ते तिकडे सौदी साईडले, पण तुम्ही मला त्या वक्ती सपोर्ट करून नाही गेला. पण तुला मी क्लिअर केलं होतं. तन्वी, रोशन, भाऊच्या धक्क्यानंतर तुम्ही हा विषय सॉर्ट आउट करू शकता. येस येस सर. हा गेम इथेच संपलेला आहे. हा एक
2 आठवड्यानंतरचा एक आय ओपनर आहे तुमच्यासाठी की तुमच्याबद्दलच घरामध्ये काय ओपिनियन्स आहेत. फक्त एक आरसा दाखवायचा हा प्रयत्न आहे. चला आता वळूया पुढच्या टास्ककडे. काय होतं ना की आपण जेव्हा मित्र बसलेलो असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी कळत नाही. मग आपण हळूच टपली मारतो कुणाला. अरे कळत नाही तुला, एवढी सोपी गोष्ट आहे. त्यासाठी मी घेऊन आलोय एक टपली चेअर. त्या खुर्चीवर बसायचंय, मी प्रश्न विचारणार आणि घरातल्या सगळ्यांनी बहुमताने सांगायचं आहे की ते स्टेटमेंट बरोबर आहे का. बरोबर असेल तर बसणार टपली. सगळ्यांना कळलंय? हो सर. हो सर. नाही कळलं तर 2-3 टपल्यानंतर तुम्हाला कळेलच. तर या टपली चेअरचं उद्घाटन करतायत कॅप्टन आयुष. या हात आहे तो. खूप खाल्लं. तर असंच बसायचं. या टपली चेअरला आता एक अटेंडंट पण लागणार आहे. कारण या जरा तुम्ही. अरे वा, करण टपल्या कशा द्यायच्या तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर सगळ्यांनी बहुमताने उत्तर द्यायचंय. तुमचं उत्तर हो असेल तर टपली बसणार. पहिलं विधान आहे, आयुष 2 दगडांवरती पाय ठेवून खेळतात. नाही. ज्यांचं उत्तर हो असेल त्यांनी हात वर करा. हे भारत टपली पडू दे ना माझ्या. पण टास्क आहे यार. पण टास्क आहे. नॉट ऑलवेज. नॉट ऑलवेज. मध्ये त्यांनी केलं होतं. ठीक आहे, चला. कॅप्टनशिप टास्क मध्ये पण बहुमत always नाही. नाही. वाचलात तुम्ही आयुष. धन्यवाद. पडू दे. धन्यवाद. दुसरं स्टेटमेंट, अच्छा, दुसरं पण. आयुषनं घरातलं सगळं जे त्यांनी काम केलंय ते मस्का लावण्यासाठी केलेलं आहे आणि त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. सगळं जे काम केलं ते मस्का लावण्यासाठी केलं. हा म्हणजे तो सगळ्यांचं काम केलं. हे सर फक्त टपली हवे म्हणून हो म्हणतायत. नाही, सर. नाही, मला टपली काय? मिळाली म्हणून हो म्हणतायत. तू केलं का माझं? आता हो, ते काय करणनी पण हात वर केलाय. कारण तुम्हाला जेव्हा हो म्हणायचं असेल तुम्ही एक नाही 2 हात वर करा. ओके सर. तिसरा प्रश्न, आयुष चांगलं असण्याची ऍक्टिंग करतात. नाही सर, चांगलं आहे. नाही थँक्यू सो मच. करणला एकट्यानं हात वरती करायचं. नाही. विश्वासराव. ठीक आहे, या आयुष. थँक्यू सर. एकच टपली. वेल डन. थँक्यू. दुसरी आहे तन्वी. या. तर पहिलं स्टेटमेंट आहे, तन्वी कोलते आता नाही बोलते. या आठवड्यात कमी बोलते. तन्वी हात खाली, हात खाली. नीट घ्या ना. नाही, अरे टपली खांद्यावर नाही, चेहऱ्यावरती आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. तन्वी आता कोणत्याच ग्रुपच्या नाही आहेत. बस खाली बस. खाली खाली बसा, हात खाली. तिसरा स्टेटमेंट तुमच्याबद्दल तन्वी. तन्वी या घरातल्या वीकेस्ट कंटेस्टंट आहेत. नाही. वाचला. वाचला तन्वी. आता येत आहेत सागर. पहिलं विधान आहे, सागर विनोद करता करता टोमणे मारतात. मलाही मान्य आहे. माझं पण मत आहे. या, येऊ द्या. ते चांगलं माध्यम आहे टोमणे मांडण्यासाठी. उगाच शिव्यांपेक्षा विनोद बरा. ओके हात खाली. ओके हात खाली. 3, 2, 1 रेडी. पण वेळ झाले, असंच असलं पाहिजे. चला दुसरं विधान आहे, सागर इतरांच्या भांडणात उडी मारतात. नाही. चला वाचलात सागर तुम्ही. हो. आता शेवटचं विधान, सागर ऍक्टर नसते तर वकील झाले असते. हो सर. मला पहिल्यांदा कळलं. चला
काय नाही बाद में देख मला बसवू नका Well done. सागर या. हा थँक्यू प्राजक्ता काय ना मला वाटतं ही जी खुर्ची आहे ना बिग बॉसनी घरातच ठेवली पाहिजे. ज्यांना ज्यांना झोप येते त्यांनी तिथं बसलं पाहिजे. अरे पहिलं स्टेटमेंट, प्राजक्ता यांना कॅप्टन्सी निभावता आली नाही. नाही म्हणजे म्हणजे तिने ट्राय केली निभवली ती वा, सगळ्यांना वाटलं चांगले कॅप्टन होता प्राजक्ता तुम्ही. वेळ डन. काय बात निभवली थँक्यू. दुसरं स्टेटमेंट, या खेळात प्राजक्ता यांचं तेवढं कॉन्ट्रीब्युशन नाही. नाही आहे ग्रेट प्राजक्ता, तुम्ही कॅप्टनही छान आहात, कॉन्ट्रीब्युशन पण दिलं छान. तिसरं स्टेटमेंट, प्राजक्ता यांना समोर बोलण्यापेक्षा कोपऱ्या कोपऱ्यात गॉसिप करण्यात इंटरेस्ट असतो. आणि चौथा प्रश्न हा माझ्या प्राजक्ताचं मना त्याच्या मनासारखा वरचा सूर लागत नाहीये. दीड स्केल कमी झाली भाऊ. या 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 प्राजक्ता या परत. थँक्यू. ओमकार या. ओमकार यांचं या घरात स्वतःचं मत नाही. स्वतःच किती आहेत मोजा जरा. एक दोन तीन नाही काय 1 2 3 4 5 6 7 लोक आहेत. वाचलं. ओके, फिर भी बच गया. एक से बच गया. दुसरं विधान, टास्क सोडला की ओंकार यांचा आवाज ऐकू येत नाही. हो येस तेच म्हणजे गेम आवाज चला मग तुम्हाला माहिती आहे करण काय करायचं. तिकडे बघ. ओके, आता हा प्रश्न खूप कठीण आहे. ओमकार या घरातील सर्वात उंच सदस्य आहेत. विशाल विचार करा थोडा. रेने का विचार टफ चॉइस आहे. 19-20 का फरक आहे. प्रभू आणि ओमकार मध्ये 19-20 का फरक आहे. ओमकार मध्ये. ओके, नाही सर, समजा छोटं बोलायचं होतं तुम्ही, समजा लेट्स गो. सचिन या. सचिन यांच्यासाठी घरात गाणी गाणं म्हणजेच गेम आहे. नाही राईट. ओके, थँक्यू. सचिन बिग बॉस 6 मध्ये पिकनिक साठी आलेले आहेत. मी ओळखतो. काय म्हणताय प्रभू, तुम्हाला काय सांगायचं काय? हात चांगला आहे. पिकनिक साठी आलेले आहेत. किती लोक म्हणतात? अर्धा चला, तिसरं विधान, सचिन हे खानदेश मधून आलेले आहेत. भाऊ हे पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अरे यांनी हात वर केला तर आम्हाला पण कळेल. दोन्ही हात वर करा. ओके रेडी. भाऊ सॉरी मग ते अचानक आलं. झालं भाऊ धन्यवाद. करण बसा तुम्ही आता. भाऊ मी जातो. या तुम्ही या भाऊ मी जाऊ. या तुम्ही जा. अरे थांब. करण. येस भाऊ. करण जरा ओव्हर स्मार्ट आहेत. दुसरं विधान, करण इथे बिग बॉसचा गेम सोडून हो ओपन क्लोज. करण यांचं हे जे मजेशीर व्यक्तिमत्व आहे, हा एक मुखवटा आहे. आत एक शातीर प्लेयर लपलेला आहे. चांगली गोष्ट आहे. या देऊ का मग? हो, चला या करण. थँक्यू. ज्यांना ज्यांना टपल्या पडल्यात त्यांनी इतरांची मतं मनावर घ्या. बिग बॉसचे विधान पण मनावर घ्या. काय प्रभू, तुम्हाला खेळायचं का? हा, मला नाही खायचं टपल्या. तुम्ही बसू नका, तुम्ही उभं राहा. नाही, माझा जोक होता.
तर आता ती कठीण वेळ, तुम्हाला माहिती आहे कोणती वेळ आहे ती? हा कठीण वेळ आहे जिथे 9 नॉमिनेटेड सदस्य आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. कोण बाहेर जाणार आहे मी सांगणार आहे, पण त्याआधी त्या 9 सदस्यांना एक संधी द्यायची आहे. आता ती संधी काय आहे? लागोपाठ 2 आठवडे हे 9चे 9 सदस्य नॉमिनेटेड होते. समजा तुमच्या ऐवजी जर दुसरा कोणी नॉमिनेट असायला हवा होता तर कोण असतं हे तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचं कारणही तुम्हाला द्यायचं आहे. आणि ते नाव जे 8 सेफ कंटेस्टंट्स आहेत त्यांच्यातलंच असलं पाहिजे. आणि या टास्कसाठी आपल्याला बाल्कनीत जायचं आहे. तिथे मटके ठेवलेले आहेत, त्याच्यावर फोटो लावायचा आहे आणि हे सांगायचे की माझ्या जागी हा कंटेस्टंट नॉमिनेटेड असायला हवा होता आणि ते मटकं वरून पाण्यात टाकायचं. तर जेवढे सदस्य नॉमिनेटेड आहेत ते कृपया वरती जा. ज्या व्यक्तींचं नाव घ्यायचंय त्यांचा विचार करा. इथं उभं राहायचं एकेकाला विचार रुचिता, अनुश्री, नाव घेतलं नाव. तुम्हाला मला हा त्रास द्यायचा नाहीये, तुम्ही येऊन खाली बसू शकता. दीपाली, चला घ्या. एक एक करते टास्क तुम्ही करताय पहिलं. मी सचिन भाऊंचं नाव लिहिलंय. मला असं वाटतं की ह्या 2 आठवड्यात जेवढं मी कॉन्टॅक्ट दिलंय तेवढं त्यांचं आलेलं नाही आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं माझ्या ठिकाणी मी त्यांना नॉमिनेट करते. वरती तरंगलो ताई मी. सगळेच तरंगणार. सागर या. मी तन्वीचं नाव घेतो कारण तिने मला केलं म्हणून नाही, पण तिने जे कारण दिलं ते अगदीच न पटण्यासारखं आहे आणि बिग बॉसचा खेळ काय आहे हे जाणून न घेता पटकन काहीतरी कोणाचं तरी नाव घ्यायचं आणि काहीतरी कारण द्यायचं आहे. ते कारण न पटण्यासारखं पण होतं. म्हणून मला त्यावेळी पण असं वाटलं होतं आणि आजही असं वाटतं की ती माझ्या जागी हवी होती आणि मी तिच्या जागी हवा होतो. करण या. सर मी ओमकारचं नाव घेतोय कारण जसं सर्वांनाच माहिती आहे की ओमकारचा गेम जरा स्लो आहे. म्हणजे आता दुसरा हफ्ता चालू आहे, तो प्रयत्न करतोय चांगला आणि मला असं वाटतं त्यांनी फक्त टास्कमध्ये नाही बट बाकीच्या गोष्टी म्हणजे काम वगैरे तर तो सगळे करतो त्या बाबतीत काय हेच नाही. बट मी सर्वांशी जसं बोलतो, जो गेम प्लॅन आहे तो गेम प्लॅन मला त्याचा काही दिसत नाही. त्याची मतं असतात बट गेम प्लॅन काय स्ट्रॅटेजी आहे थोडं जर ते कळलं तर ते मला क्लॅरिटी भेटेल आणि म्हणून मला असं वाटतं की तो माझ्या जागी पाहिजे होता आणि मी त्याच्या जागी. राधा या. मी घेईल सोनालीचं नाव कारण की तिने मला नॉमिनेट केलं होतं कारण की तिला असं वाटत होतं की मी ह्या गेमसाठी योग्य नाही आहे. तर एका हफ्त्यामध्ये कळत नाही मला किंवा कोणालाच की कसं खेळायचं काय खेळायचं. ती तर पहिलं जाऊन आली होती बिग बॉसमध्ये, तर मला तर ती आत्ता गेम खेळताना पण दिसत नाही. फक्त पोक करून बाजूला जाणं हे गेम नाही आहे. म्हणून मला असं वाटतं माझ्या जागी सोनाली हवी आहे. दिव्या. सर मी नॉमिनेट करते तन्वीला. ॲक्च्युली ह्याचं रिझन हे आहे की ज्यावेळेस तिने मला नॉमिनेट केलेलं तिने आजारी असल्याचं रिझन दिलेलं. त्यानंतर बिग बॉस बोललेही होते की आजारपणाचं रिझन नाही देऊ शकत. त्यानंतर तिने 2 जे कारणं दिली तर तिने न जाणून घेताच म्हणजे विचार किंवा मन न जाणून घेता त्यावेळेस ते नॉमिनेट केलं, जे मला चुकीचं वाटलं. सो राईट नाव मी तिला नॉमिनेट करते. काका. रोशन. माझ्या जागी मी सोनालीला नॉमिनेशनमध्ये टाकणार कारण की ते मागच्या वेळेस ते सीझन खेळून आली आहे बिग बॉसचं. तर अजूनही बी ते गेम नाही खेळून आली, तिचा गेम बी नाही माहीत पडला मला. आणि मी मागच्या वेळेस मी शांत होतो पहिल्या हप्त्यात कारण की मी नवीन होतो मला काही गेमचं काही मालूम नव्हती. तर मी आता ह्या हप्त्यात मी गेममध्ये मी इन्व्हॉल्व होऊन राहिलो आणि गेम बी खेळत आहे. तर मला नाही वाटत आहे ते अजून दिसून राहिली. तर माझ्या जागी तर मी हिला टाकेन सोनालीला. टाका. प्रभू. मी करतो विशाल दादाला कारण की ज्या टायमाला मी बिग बॉस मध्ये आलतो फर्स्ट टाइम ते उचलणं बॉडी बघून मला उचलणं मला डंबल बनवणं मला ते चांगलं वाटलं नव्हतं. म्हणून मला वाटतंय की विशाल दादाने माझ्या जागेवर नॉमिनेट राहायला पाहिजे होतं. याच्या कारणामुळे मी त्यांना माझ्या जागेवर नॉमिनेट करतोय.
बापरे फार जोरात नॉमिनेट केलं तुम्ही. 7 नॉमिनेटेड सदस्यांनी आपापली मतं मांडली आणि 2 खाली आहेत. 9 पैकी एकाचं हा शेवटचा टास्क असू शकतो. आणि जे सेफ म्हणून बसलेत तुमच्यासमोर ही मडकी आज रात्रभर तशीच तरंगत असणार आहेत, कारण पुढचा आठवडा तुमच्यासाठी कठीण असणार आहे. या घरात जे मिस्टर इंडिया म्हणून फिरतायत त्यांच्यासाठी बिग बॉसचा डोळा उघडणार आहे पुढच्या आठवड्यात. या आठवड्यात आता कोण जाणार आहे हे मी सांगणार आहे. जे वर आहेत सदस्य सगळे खाली या. थोड्याच वेळात सांगतो कोण होणार आहे एलिमिनेट. आलोच. जोपर्यंत मी आहे आणि मी लंबा खिलाडी आहे, तुला माहिती आहे, जोपर्यंत मी आहे ना माझं नॉमिनेशन एक तू असणारच आणि मी फॅन्सला पण सांगणार. 15 दिवसाचं कारण दिलं ना तू फर्स्ट डेचं. मला नाही सहन झाली माझ्या 15 दिवसाच्या त्याच्यानंतर तू माझ्यासाथ बरोबर पॉडकास्ट का केलं तर बसून मग स्क्रीनवर एवढा नफरत होती. जाऊ द्या म्हणलं. जाऊ द्या म्हणलं ना, मग आता का जाऊ द्या नाही म्हणलं. घरी गेला ना तू जरा बघ, हां तुला कळेल माझे फॉलोअर्स. सोशल मीडियावर ट्विटर पण बघ, फेसबुक पण बघ आणि यूट्यूब पण बघ. ओके, मला 20 वर्ष झाली बिकॉज हिंदी करून आलो आहे. जोपर्यंत मी असेल नाही ते तोपर्यंत तुला नॉमिनेट करणार प्रत्येक वीक. सांगतो आता तुला आणि फॅन्सला रोज सांग. मला काय सांगता तुम्ही? तुला सांगतोय कारण करणार आहे मी. संपवून खेळतो तुझ्यासारखं पाठवून नाही तर ते गुळगुळ करतं ना लोकांना, मी काय नाही कळत काय नाही कळत ते सगळं मी नाही गुळगुळ करतो. रोज करतो मी नाही रोज करतो. मग का बसायचा माझा बरोबर येऊन. क्वेश्चन काय होतं परत? की प्राजक्ताने कॅप्टन्सी नीट निभवली नाही, तसं कोणी काही नाही बोलला, तू बोललास नाही शी ट्राईड असं काय होया तू विचार कर आणि सांग मला. ते मला आठवत नाही आता, तू बोलशील ते खरं आहे आता, कारण मला खरंच आठवत नाही. मी असं बोललो. ते हात असं बघ त्याच्यानंतर कधी उचललं मी तुला वर वरण्यासारखे नाही. हात हात बघणं म्हणजे मी हातचं साईज माझं आणि तुझं बघतो, सगळे बघतात तुला. नाही, मला हां नाही ना, नाही चल ठीक आहे. Sorry. हे गुळगुळ करू नकोस माझ्याशी. तुझं नाटकं ना लोकांना दाखव. राहू दे नुसतं वरून घे खंगळून. पण अगं आता साबण लावलेला ना. तुमच्या पोरींमुळे ना माझी जाऊ ते जातेच बाई, मी मला काही नकोच तुम्ही लोक. गेम अप करा सर. शॅडो में खेळणं बंद करू. गेममध्ये आलो म्हणजे भांडणच करणे. नाही तसं नाही. काय होतं ना आता खूप सेफ खेळतं असं वाटतं. मी आपलं सांगतो भाऊ, तुम्ही सागरदादा हे 3च आहेत आणि प्राजक्त, बस हे 4च आहे. बाकी मी आणि माझी टोळी आहे. ते मी उठ बोललो तर उठणार, बसलो तर म्हणणार. आजही कोणी काही बोलू द्या. आणि ते कनेक्शन मी बनवलं आहे ना. मी तुला इतकं हे केलं आणि तो मला हे केलं नॉमिनेटेड. इतकी राग येत होता तर मी माझ्या बरोबर कशाला बसायचा. म्हणलं माझी जागा आहे, कुठं बसून मी तुला दाखवतो. मग फॅन फॉलोइंग बघितले ना तो अजूक मी करीन नॉमिनेट, अजून करीन. मला काय गरज आहे किती फॅन फॉलोइंग असली तू. माझे फॅन फॉलोइंग काय कमी नाही. यूट्यूबला 6 लाख, फेसबुकला 1 मिलियन. कालच वर्ल्ड पिकलबॉल लीग सीझन 2चा शुभारंभ झालेला आहे. येत्या 27 जानेवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत मॅचेस रंगणार आहेत. वर्ल्ड पिकलबॉल सीझन 2 मध्ये आणखी एक विशेष गोष्ट आहे. या लीग मध्ये आपलीही एक टीम असणार आहे. जिनिलिया आणि मी एका टीमचे को-ओनर आहोत आणि तसेच आमच्या सोबत को-ओनर्स आहेत सुधीर आणि सुनंदा मेहता, तसेच अजिंक्य डी.वाय. पाटील आणि पूजा पाटील. आणि आपल्या टीमचं नाव आहे पुणे युनायटेड. आणि आज आपण इथे आपल्या पुणे युनायटेड टीमची या सीझनची नवीन जर्सी लॉन्च करतोय. प्लीज घेऊन या. तर आम्हा सगळ्यांकडून यावर्षी पुणे युनायटेडची टीम जिंकू दे रे महाराजा. सगळ्यांसाठी मी जर्सीज आज पाठवलेले आहेत. प्लीज ते स्टोरूम मधून घेऊन या. अशाच तुमच्या शुभेच्छा राहू द्या. येस ऑलवेज. आता जर्सीज बाजूला ठेवा
उद्या घालू. तर आता होणार आहे या सीझनचं पहिलं एलिमिनेशन. 9 सदस्य नॉमिनेटेड आहेत आणि त्यातला एक सदस्य आज घर सोडून जाणार आहे. राधा, दीपाली, दिव्या ऍक्टिव्हिटी रूम मध्ये या. गेले 2 आठवडे आपण सगळे नॉमिनेटेड आहात. महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून वोटिंग केलेलं आहे. तुमच्या तिघांपैकी आता बघूया सेफ कोण आहे आणि डेंजर झोनमध्ये कोण आहे. पटकन मला सांगा दीपाली, एक नाव जो डेंजर झोनमध्ये असेल. मला असं वाटतं राधा, कारण नो डाऊट असं नाही की तिच्यावर माझं काही आहे, पण पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात तिने खेळली आहे, पण अजूनही तिला फ्रंट फूटवर खेळलं पाहिजे. सो मला असं वाटतं राधा. राधा, कोण वाटतं तुम्हाला डेंजर झोनमध्ये आहे? दोघं पण छान खेळत आहेत. मला तर आत्ता कळायला लागलंय. पण मी दीपाली ताईचंच नाव घेईल, कारण की समोर मला एक बोलते, म्हणजे जेव्हा गेम असेल तेव्हा ती चिडते वगैरे आणि नंतरून समजावून सांगते. तर हे मला नाही आवडत, म्हणून मी दीपाताईचं नाव घेईल. दिव्या, इंडिव्हिज्युअल मत असणं फार गरजेचं असतं, जे तिला आत्ता ॲक्च्युली कळायला लागलंय की काय चाललं होतं आणि काय करायला हवं होतं. हे मी तिलाही बोलले, त्यामुळे मी राधाचंच नाव घेईन. हे आहे तुमचं मत. बघूया प्रेक्षकांचं काय मत आहे. ज्या सदस्यांवर हिरवा लाईट पडेल ते सेफ असतील, ज्या सदस्यावर लाल लाईट पडेल ते असतील डेंजर झोनमध्ये. बघूया कोण आहेत सेफ आणि कोण आहेत डेंजर झोनमध्ये. राधा, आपण आहात डेंजर झोनमध्ये. दीपाली, दिव्या, तुम्ही सेफ आहात. तुम्ही दोघी बाहेर या. थँक्यू. राधा, तुम्ही तिथेच थांबा. पुढचे 3 सदस्य आहेत अनुश्री, प्रभू, करण. काय वाटतं तुम्हाला कोण असेल डेंजर झोनमध्ये? भाऊ, मला असं वाटतं की अनुश्री असेल, बिकॉज अनुश्री ज्या गोष्टी झाल्यात, माझ्यावर काय असं काय घडलं नाही आहे, बट ज्या गोष्टी मी बघितल्यात, ज्या गोष्टी झाल्यात आणि जसा तिचा स्वभाव आहे, तर मला असं वाटतं की ते प्रेक्षकांना पटलं नसेल आणि म्हणून मला असं वाटतं ती डेंजर झोनमध्ये आहे. अनुश्री, काय वाटतं तुम्हाला? सर, मला पण असंच वाटतं आहे की मी डेंजर झोनमध्ये असेल, कारण गेल्या आठवड्यात ज्या काही माझ्याकडून चुका झाल्या त्याच्यामुळे प्रेक्षक वर्ग नक्कीच माझ्यावरती नाराज असेल, त्यामुळे मी डेंजर झोनमध्ये असेल. ओके, प्रभू, काय वाटतं तुम्हाला? मला पण अनुश्रीच वाटते, कारण की जे आठवड्यामध्ये जे झालं त्याच्याबद्दल मला वाटतंय ती डेंजर झोनमध्येच असेल. बघूया कोण आहे सेफ आणि कोण आहे डेंजर झोनमध्ये. अनुश्री, तुम्ही सेफ आहात. प्रभू, तुम्ही सेफ आहात. करण, तुम्ही आहात डेंजर झोनमध्ये. करण, आठवतं मी पहिल्या आठवड्यात बोललो होतो तुम्हाला, हलक्यात घेऊ नका, हा बिग बॉसचा गेम आहे, भल्या भल्यांना चकवा देतो हा गेम. इथे सगळ्यांना वाटलं, इन्क्लुडिंग अनुश्री, की त्या डेंजर झोनमध्ये असतील म्हणून, पण पब्लिकचा कौल आहे. बरोबर. ओके, तुम्ही राधा यांच्या बाजूला उभे राहा. अनुश्री, प्रभू, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही बाहेर या, तुम्ही सेफ आहात. थँक्यू सर. सर, काही बोलू शकते? बोला. सर, मी अख्ख्या महाराष्ट्राची माफी मागते. माझ्याकडून गेल्या आठवड्यात ज्या काही चुका झाल्या त्या इथून पुन्हा होणार नाहीत याची मी दक्षता घेईन. आणि थँक्यू सो मच. मला आज मी इथे सेफ आहे आणि थोडंफार काहीतरी प्रेम मिळवलं असेल त्याच्यामुळेच आहे, पण हे प्रेम वाढवायचं बघेन, चुका कमी करेन. गुड लक. थँक्यू सर. शेवटचे 3 सदस्य रुचिता, सागर, रोशन ऍक्टिव्हिटी रूम मध्ये या प्लीज. रोशन. हां सर. काय वाटतं कोण आहे डेंजर झोन मध्ये? डेंजर झोनमध्ये मला असं वाटते सागरता असू शकते मनात. ठीक आहे. सागर, हां, तुम्हाला काय वाटतं कोण आहे डेंजर झोन मध्ये?
मला असं वाटतं रुचिता आहे, कारण ती चुकली आहे हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे, आम्ही बघितलं आहे, तुम्ही बघितलं आहे, आणि ती आत्ता सध्या तरी मला असं वाटतं की ती डेंजर झोनमध्ये असावी. रुचिता, काय वाटतंय कोण आहे डेंजर झोनमध्ये? भाऊ, मला वाटतं मीच डेंजर झोनमध्ये आहे, कारण की 2 आठवडे झालं सलग चुका होत आल्यात माझ्याकडून आणि त्या गोष्टीची रियालिटी चेक आहे माझ्याकडे. सो मला वाटतं मीच डेंजरमध्ये आहे. बघूया कोण आहे डेंजर झोनमध्ये आणि कोण आहेत सेफ. रुचिता, आपण आहात डेंजर झोनमध्ये. सागर, रोशन, आपण सेफ आहात. कॉंग्रॅच्युलेशन्स, बाहेर या. थँक्यू. अभिनंदन. कॉंग्रॅट्स. करण, राधा, पोडियमवरती या. करण, राधा, रुचिता, आपण आहात सीझन 6च्या पहिल्या एलिमिनेशनच्या बॉटम 3मध्ये. 2 आठवड्यानंतर जी वोटिंग झालेली आहे त्यात तुम्ही बॉटम 3 आहात. काय वाटतं राधा? वोटिंगवरून असं वाटतं की सेफ असेल. रुचिता? मी फक्त प्रे करते की मी वाचावी, म्हणजे मला सुधारणा करून महाराष्ट्राला दाखवता येईल की मी सुधरूही शकते. थोडा वेळ लागेल पण नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. माहीत नाही आता काय होणार आहे. करण, काय वाटतं, काय फिलिंग आहे तुमची सध्या? फिलिंग एवढंच आहे भाऊ की मी जो गेम खेळतोय तो मला माहिती आहे की मी कसा गेम खेळतो आणि माझं काय चालू आहे. म्हणजे एंटरटेनमेंट तर एका साईडला चालूच आहे, बट गेम पण एका साईडला चालू आहे. शिकतोय, नवीन नाती बनतायत. सो मला असं वाटतं की मी सेफ राहील. आता बघूया प्रेक्षकांचं काय मत आहे. राधा, आपला ह्या घरातला प्रवास इथे संपतोय. प्रेक्षकांच्या मते आपण होत आहेत एलिमिनेट. रुचिता, करण, या आठवड्यात तुम्ही वाचलात. अभिनंदन. पुढच्या आठवड्यात खेळ सुधारा. गुड लक. राधा, काही बोलायचं तुम्हाला? माझ्यासाठी खूप मोठी संधी होती, पण मला खेळता नाही आलं. पण मी नक्की ट्राय करेल वरती जायचा, कारण की अजून मी मॅच्युअर नाही आहे तेवढी की वेगवेगळ्या माणसांसोबत मी राहू शकेल का नाही. पहिल्यांदा मी असं कुठेतरी आली आहे. बस मला महाराष्ट्राला हे प्रूफ करायचं होतं की आमचा जो शो आहे तो घाणेरडा नाही आहे. आम्ही पण लावणी व्यवस्थित करू शकतो आणि ह्याच्या पुढे आम्ही करू. बस मला हेच संदेश द्यायचा आहे. राधा, आपण सगळे कलाकार आहोत. आपलं कामच आहे लोकांना एंटरटेन करणं, त्यांचं मनोरंजन करणं. हा बिग बॉसचा शो असो किंवा आपली कला असो, आपण असंच लोकांना एंटरटेन करत राहा. मी तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. राधा, घरातील सगळ्यांना भेटा, आपल्या नावाची पाटी घ्या आणि मुख्य द्वारातून बाहेर या. हो. मी तुमची तर वाट पाहतो. स्ट्रॉंग आहे तो खूप. ठीक आहे, तुझ्यासारखी पोरगी खरंच नाही बघितली. हा गेमच्या पलीकडे पण तुझी बाहेर एक दुनिया. इकडे तू कोणच लक्षात ठेव, राधा पाटील आहेस तू. खूप मिस करणार होतो. प्लीज काळजी घे स्वतःची. तुझ्यासाठी नवीन आहे का हे? तुला माहिती आहे हा गेम कसा आहे? छान राहा. एकदम मस्त. एवढी चांगली पोरगी यार आपली. हसत खेळत आपल्याला एवढं खाऊ घातलं तिनं. एका शब्दात आपल्याला चहा बनवून दे, आमलेट बनवून दे, जे म्हटलं ते खाऊ घातलं त्या पोरीनं. एकदा जाताना दाखवते. हसत कशी जाणार? दाखव तर मग. अरे नाही एकदा दाखव. अरे मी चालते. मी तुला भेटायला नक्की येईन. मी पण येईन. झाले शब्द खरे. तिच्यासाठी खूप त्रास देतात रे लोक, आणि तिच्यासाठी खूप मोठी संधी आहे दाखवायची ती कोण आहे. चुप ना, रडू नको. आम्हाला कोण गरम आता खाऊ घालू ना.
काय कोण तिला बदनाम करण्यासाठी खूप माणसं टाकतात. खूप माणसं भयंकर. अरे मला तुळशीच्या नावाची पाठी नाही नाही दाराबाहेर लाव पाठी राजा. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू. काळजी. हे सांगून तरी जा काय आपलं काय आहे का नाही मला सांग. नावावरती करून द्या त्याच्या. हो अहो लक्षात ठेवा. बाहेर भेटू. भेटू बाहेर भेटू. आता जाते. काळजी घे हा. Yes. आणि आता मी आमंत्रित करतो घराबाहेर जात असलेल्या कंटेस्टंट राधा पाटील मुंबईकर यांना. राधा, अनफॉर्च्युनेटली आपला प्रवास 2 आठवड्यांचाच होता. हो कसा होता अनुभव? ठीक आहे. मला असं काही दुःख नाही वाटत आहे. मला खूप काही शिकायला भेटलं इथे आणि पुढे मला जर असा चान्स भेटला तर मी नक्की येईल आणि चांगलं खेळून दाखवेल. हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन होतं. नाही राधा, हे तुमचं स्पिरिट आहे ना, हे घर खरंच सोपं नाही आहे. हो खरंच सोपं नाही आहे. ते आतमध्ये जे लोक आहेत त्यांनाच माहिती आहे की किती अवघड आहे इथे राहणं, इथे सगळ्यांशी बोलणं. आणि मला तर भीती वाटत होती पण मी खेळली जसं मला जमलं तसं. नाही, तुम्ही थोडा उशीर झाला तुम्हाला स्टार्ट करायला, हो हो पण नंतर तुम्ही जमवलं. नंतर जास्त तुम्ही इंटरॅक्टिव्ह झालात. हो. राधा, तुमच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. पण त्याआधी बघूया तुमचा 2 आठवड्याचा प्रवास कसा होता. हो. भरात येत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्यात पॉप्युलर डान्सिंग क्वीन. त्यांच्या अदांवर आज महाराष्ट्र फिदा आहे. कातिलो की कातिल येत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्यात व्हायरल पाटील. ते वरच्या माळ्यावरती आले. हाय हाय. एक सेल्फी माझ्या आईचं स्वप्न होतं राजा बाबला भेटायचं आणि एक सेल्फी घ्यायचा. ओ बाई, यंदाच्या यात्रेला एक सुपारी द्यायची होती. अहो पण कुठल्या गावात द्यायची सुपारी? साताराला या. येतो येतो. काय मानधन. 2 चपात्या दे आता. पुसून लगेच ठेवाल कारण जो ठेवणारा माणूस आहे ना नसेल तर काय करशील? डोंट शाउट ऑन मी. चल. महाराष्ट्राची शान म्हणून लावणी म्हटलं जातं. स्टेजवर जो करतो त्याला चिप करून टाकलाय. लावणी आणि डान्स करून जर मला बोलतायत ना, मी पण लायकी काढू शकते ना. मग 1 हफ्ता वाट बघणार आणि जर कोण काय बोललं ना, सिरियसली मी नाही सोडणार आहे. ऐकून घ्या पहिले त्याचा काय मध्ये मध्ये बोलताय रे. तू कशाला मध्ये बोलते मग? बिग बॉस माझं पहिलं नाव आहे राधा पाटील. काय कॉन्ट्रीब्युशनच नाहीये. काय भेटतंय तिला असलं करून? बाहेर असते मी तर दिलं असतं एक झपाटाच तिला. प्राजक्ता इमोशनवर खेळणार आहे. हिचा तर काय संबंध नसता नुसती मध्ये मध्ये करते. बिग बॉस आम्ही ह्या गोण्या घेतलेल्या तर आम्हालाच डिसिजन मिळणार ना. मी राधाला शेणाच्या दारात पाठवतोय. राधाला शेणाच्या घरात टाकेन. माझंही सेमच आहे. या राऊंड मध्ये शेणाच्या घरात जाण्यासाठी आम्ही राधाला निवडले. घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत राधा, आठवडाभर तुम्ही फक्त जेवण बनवताना दिसलात, तेही गर्दीत. तुम्ही इतका स्ट्रगल करून फ्रंट स्टेजला आलाय, मग आता इथे बॅकग्राऊंड मध्ये का फिरताय? कधी कधी अशी घरच्यांची आठवण येते ना आदनमधनं. बाई मला तर लय येते. आईची आठवण येते म्हणून मी त्यांना मुद्दामून असं बोलली की मला गेम नाही खेळते. म्हणजे मला असं वाटलं ते मला पाठवतील. ते तू इथे आई लिहिलंयस तर तिला प्रूफ करायचं ना तुला. मग ते रडून प्रूफ करणार. दुसरी राधा कशी असू शकते? लोकांना दाखव ना ती राधा. बिग बॉस त्या लांडग्याचं नाव आहे राधा. अनुश्री,
लांडग्याने आपली शिकार केली होती, पण यावेळी लांडगा चतुर निघाला. दादा, हा होता आपला प्रवास. हो, छान वाटलं बघून. आज तुम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर जात आहात, पण आज आम्ही तुम्हाला रिकाम्या हाती जाऊ देणार नाही. जाता जाता तुमच्यासाठी एक खास भेट. कलर्स मराठी आणि पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड तुम्हाला देत आहेत 1,00,000 रुपयांचं खास वाउचर रेवा डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी. कारण तुम्ही घरातून बाहेर पडलात, पण स्टाईल आणि शान कायम तुमच्या सोबत असलं पाहिजे. हो, मी नक्की महाराष्ट्राला प्रूव्ह करेल की मी एक खूप चांगली डान्सर आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सर. तुम्ही उत्तम डान्सर तर आहातच, उत्तम परफॉर्मर आहात आणि असंच स्वतःचं नाव अजून मोठं करा. हो हो, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो. थँक्यू. अनुश्री, त्या पोरीची काहीच चूक नसतं गेली. मला खूप चांगली मैत्रीण झाली होती रे माझी ती. माझी पण खूप झाली होती चांगली मैत्रीण. काही चूक नसताना बिचारीची गेली. मला अख्ख्या घरात फक्त तिच्यासोबत चांगलं वाटायचं, मला दुसऱ्या कोणासोबतच जमत नव्हतं. चिपना, चिप लढू नको, डोकं दुखन. हे विक्षण ओंकार डिझर्व करत होता. त्याला घालवल्याशिवाय ना मी टोळी सोडणारच नाही. राधा लिस्ट मध्येच नव्हती आजच्या एविक्शनच्या. खरी गोष्ट आहे, ओमकारच होता ते. तो नॉमिनेटेड असताना तोच गेला असता. ठीक आहे, एकमेकांबरोबर खेळूया, एकमेकांसाठी खेळूया, जेवढं तोडू शकतो त्यांना तोडूया. आणि आता हा खेळ पुढच्या आठवड्यासाठी सज्ज झालाय. ते उद्यापासून इथे काय काय ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी पाहत राहूया हा थ्रिलिंग शो बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यूब प्रॉपर्टी, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिक टाइल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाल ई मोटर्स अँड आरोग्या. तुम्हाला तर माहितच आहे, हा सीझन नंबर 6 आहे. इथे एंटरटेनमेंट फिक्स आहे. बिग बॉस आपणा सर्वांना कोणताही टास्क न खेळता गोल्डन रेशन कार्ड देत आहेत. थँक्यू बिग बॉस. गोल्डन रेशन कार्ड देत असलो तरी झोप लागेल की नाही माहित नाही. कारण या आठवड्यात मी असा गेम पालटणार आहे जो आपल्याला खरंच माहित नाही.